काय हिच्या डोक्यावर जे काय वज्ज होतं फिरायला जायचं बेगोच्या घरात बाहेर आल्यापासून मी माझ्या मित्र माझ्यासाठी राबली, बायको पण राबल्या माझ्यासाठी, आई राबली, वडील राबले, पण मित्र पण माझे ग्राउंड लेवलला भरपूर राबले. त्यामुळे त्यांना पण मला प्रत्येकाला वेळ देणं गरजेचं होतं. बरोबर आहे. बऱ्याच लोकांनी ऑफर्स लावल्या होत्या, त्या दुकानदारांना भेटणं गरजेचं होतं. बऱ्याच जणांना मी भेटी घेतल्या, बऱ्याच जणांच्या. सगळं संपल्यानंतर आता माझ्या जिवलग मित्रांच्या बरोबर अजून मी ट्रिपला जायचं बाकी होतं आणि ते जाणार होतं. तेवढ्यात हिनं आडवा पाय मारली, मला म्हटली जायचं आहे. मग आम्ही फॅमिली म्हणताना म्हणलो कशाला. आमची बहीण कुठल्याही गोष्टीमध्ये आडवा पाय मारत नाही. तुम्ही जे काय आहात, आडवी पडत्या, तुम्ही जे काय आहात ते आमच्या बहिणीच्या पायगुणामुळे आहात, हे लक्षात ठेवा. माझा शब्द तू मला मारू नको. हा, समज ना, माझा शब्द काय नाही, जे आहे ते तुम्ही आमच्या बहिणीच्या पायगुणामुळे आहात, हे लक्षात ठेवा. परी मामा चांगला की नाही? बाबा चांगला आहे तुझा? आणि मामा खूप छान आहे. मामा 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 एक नंबर छान. तर आजऱ्यामधनं नाश्ता करून निघालेलो आहोत. असं तर जसं वेळ भेटेल तसं आम्ही तुम्हाला अपडेट देत राहूच. तर मालक एकटे गाडी चालवत आहेत. मालकाने नवीन गाडी घेतली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि त्याची पार्टी एक पेंडिंग राहिलेली आहे, ती बघू पुढे. स्टेट येऊन राहा. धन्यवाद. पळवणार रे मामा, सांग परी. पळव शिव गेला लवकर, फास्ट पळव मामा. गेला शिव मामा पुढं. असं कसं काय मुताला उभारला, तसंच उभारलाय. आणि अशा तऱ्हेनं ट्रिपला अजून 100 किलोमीटर 150 किलोमीटर पूर्ण झालं नाहीत तर वकावकीचा कार्यक्रम इज ऑन द वे. अँड हिअर इज जयवंतचं पोरग इज वॉकिंग देअर. शिवेंद्र वॉकिंग, मधु वकील. शिवेंद्र वॉकिंग इन जयवंत हँड्स. परी शिवेंद्र उलटी केला. कसं बरी बरी कसं. आणि हे वाकण्याच्या तयारी चालू आहे. आणि ह्याच काय गोळ्या घेतल्या बहुतेक. झोपले झोपलं ते. नाही तुझं विचारलं. माझं आता गुंगी यायला लागली. ती आहे झोपायची तयारीत आहे. टिपी मामा काय झालं सांग. काय झालं तुला? कसं उलटी केलास? उलटी कसं केलास? गाडीत केलास? गाडीत घाण केलास? शर्ट पण घाण झाला आणि पॅन्ट पण घाण झाली म्हणा माझी. तू काय खालतस? चिप्स खालत आणि म्हणून सांगतोय लहान मुलांनी चिप्स खायचं नाही. कोल्ड्रिंक पितोय. कोल्ड्रिंक होय बाबा, कोल्ड्रिंक. आणि काय म्हणतात मँगो हा. फोटो काढायचा जरा पोच दे. पोच दे असं. इकडे राहिला का नाही. चला यांना का आमच्या गाडीत. बघायला जाते. मला होत नाहीये म्हणून मिळाले. बस की बस. हे सनरूफ ओपन करतो यातनं बाहेर की वरण वेळ वाया नको माझा. चल पोतांसारखं रिकामट्याकडे नाही आम्ही. बस मग लगेच व्हिडिओ करायची काय गरज. हा काय म्हटलीस? विमान प्रवास काय? विमानानं आता प्रवास करायचा आहे. बर. व्ह्यू घेतात म्हटल्यावर मी म्हटलं खिडकी उघडत. लोक जानो विमानाची खिडकी उघडतात का विचारला ही प्रश्न. तर मित्रांनो माझी बायको कम्प्युटर इंजिनियर आहे आणि एक मिनिट. कम्प्युटर इंजिनियर काय संबंध आहे? नाही मी कम्प्युटर इंजिनियर आहे. आणि तिचा एक प्रश्न असा आहे, म्हणजे तिला उलटीचा त्रास आहे. म्हणजे आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलाच आहे की तिला उलटी होत होती. तर ती गाडीत उलटी होती, मला विमानात न पाठवा, कुठं तर जायचं आपण विमानात न जाऊया. तिथं आमचं म्हणणं असं होतं की बाबा विमानात परत प्रॉब्लेम आला, उलटी आली तर काय करायचं, तिथं खिडक्या उघडत नाही. तर ती आम्हाला विचारलं की खिडकी उघडत नाहीत का तिथं. थांबल्यावर बर वरती ऑब्विसली बंद असते असं तिचं म्हणणं आहे. अच्छा हा, म्हणजे खाली जमिनीवर थांबणार तेव्हा, म्हणजे तुला उलटी आली की विमान खाली घ्यायचं. पण तरी पण विमानाची खिडकी खाली जमिनीवर विमान आल्यावर उतरून देतात काय? माझा एक प्रश्न आहे. हा जर खिडकी उघडायची नसेल तर विमानाला खिडकीत का पाहिजे? तर ऑलमोस्ट हिचं शिक्षण जे आहे ते डबल ग्रॅज्युएट आहे आणि हे ना डॉक्टरच्या लेवलचं काम केल्या. कुठल्या ह्याच्यात ते टेस्ट विस्ट करतात, लॅब टेक्निशियन मध्ये काम केल्या. विमान टेस्टिंग करायला नाही आम्ही. आणि हिचा प्रश्न असा आहे की जर काचा उघडतच नाही तर विमानाला खिडक्या लावल्यात का. तर हे अशा पद्धतीचे आपल्याकडे जे
हे कस्टमर आहेत, ही लोक आहेत आपली, आमच्या ह्या बायका आहेत हे ना. आणि यांनी खुळ्यात काढायला बसल्यात आम्हाला. कधी न्यायचं होत नाही, नुसतं येड्यात काढायचं. कधी नेणार आहे सांगा. पुढच्या 2 वर्षाची पिकनिक जी असेल ती आपण विमानाने मागच्या 2 वर्षातच तुम्ही मालदीव सांगितलं होतं. आता तुम्ही परत गोव्याला न्यायला लागलाय. बजेट कोलमडलंय, त्याच्यामुळं जरा रुकावट में खेद आहे. आणि शॉपिंगचा पण खर्च वाचवलाय. वय 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 ते महत्त्वाचं. शर्ट में बड़ा छेद हो गए. हा, रुकावट के लिए खेद है, शर्ट में छेद है, बाकी नवरा बायको में सगळीकडे मतभेद आहे. आणि कसं तर करून आपलं बजेट तंत जुळत आम्ही इथपर्यंत आलोय. तर सगळी कृपा गो ड्रीम हॉलिडेज वाल्यांची एक स्कीम दिली तिने आम्हाला. तुम्ही पण कॉन्टॅक्ट करा आणि स्कीम घ्या. 6 दिवस आहे ना त्यांचं. हा, ठेव. हे बघ. आणि गोव्यात येऊन सुद्धा इंडिकेटर लावायचं आहे हे काय ड्रायव्हर आमच्या कळालेलं नाही. निघलं ही फ्री आहे काय? नाही हा, बॉटल्स नाही पेड आहे, सगळ्या फ्री आहेत. पेड आहे सगळे. आलेल्या घरलाही असली सोसायटी फर्निचर म्हणून खुर्ची तेवढी द्या. कसं आहे? पलीकडे समजा 20 पलीकडे. Arrival, we serve some alcoholic shots. Okay, sorry. So on arrival, we serve some alcoholic shots. We have 2 options, tequila and Baileys. And for the non-alcoholic, we have candles. नॉन अल्कोहोलिक. नॉन बायका पोरं आणलं नॉन अल्कोहोलिक. ठीक है, डन. टक्केला Non-alcoholic. द्या, टक्केला. सॉरी, डिनर का लंच का. इनकेस अगर आपको डिनर लेना है तो आप डिनर ले सकते हैं. इनकेस अगर आपको लंच लेना है तो आप लंच ले सकते हैं. वो अप टू यू रहता है. जैसे डिनर लेंगे. डिनर लेंगे, ठीक है. जैसे भी आप आ रहे हैं ना तो आने से पहले एक बार कॉल कर दीजिएगा. मैं अपनी टीम को असिस्ट कर दूँगी. वो आपको पूरा मेन्यू आता काय सांगितलं. आता आपण ऑर्डर देऊ. अभी मैं उनको तो बोला है, अभी कुछ मिलेगा अभी फोटो. किचन ओपन है ना अभी. हाँ, किचन हमारे कैमरे पर. ओके. तो ये अभी सिर्फ एक आईडी बचा है, वो मैं आपको व्हाट्सएप करूंगा. तो अच्छा फ्री हैंड है काय? आईडी है ना. हा. अरे दे मोबाईल. आयडी म्हणजे पहिल्यापासून आयडी घेऊन फिरत होता ना. नाही जायला लागेल ना. आता गाडी नाही नसेल. त्याच्यावर नव्हतं. तिच्यावर दाखवतो. लगेच काढलायचा मोबाईल. कसं आहे? लय वाईट बसले जरा. नाही, आतमध्ये बिघायचं एकदम. इकडे दाखवा की या साईडला आहे. कशी आहे रूम? हा, सो आपल्या स्वप्नातल्या सुट्टीवर जाण्यासाठी आम्ही गो ड्रीम हॉलिडेज या हॉस्पिटॅलिटी कंपनीकडून इकडं आलेलो आहोत. 5,500हून अधिक प्रॉपर्टी 3 स्टार आणि 5 स्टारमध्ये यांच्याकडे अवेलेबल आहेत. भारत सोडा, भारताच्या बाहेर 161 देशात सुद्धा ह्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. 0% मेंटेनन्स कॉस्ट आहे. कुठलाही छुपे खर्च यांच्याकडं नाहीत. फ्लेक्सिबल मेंबरशिप जे 5 वर्षापासून 25 वर्षापर्यंत यांच्याकडं आहे. स्टे फॉर एनी. डिअर धनंजय, वेलकम. वी विश यू अ प्लीज रिगार्ड फ्रंट विश वेस्ट रिगार्ड फ्रॉम. तुम्हाला कुठल्याही शंकेशिवाय इथं राहायला छानच वाटेल असं ते ना. इंग्लिश येते की तुला पण? म्हणजे विमानाचे काचा उघडत नाही हे माहित नाही वे. माहिती आहे, मी मुद्दाम म्हटलं. माझी शपथ घ्या सांग अरे बाबा, एकदा एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं तसं. काय पण. म्हणजे सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि एकदाचा बायकोचा बनवा संपला. हो का? ते पडशील. काय चाललंय? अरे ए परे परे ओ आई आई बाहेर गेली. हा टेरिसवरचा व्ह्यू आहे आणि खूप वरती यांचं हे असं वरती हॉटेल वगैरे ड्रिंकसाठी वगैरे किंवा निवांत बसण्यासाठी आम्ही इथं खूप वेळ खर्च केला. ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल शोधत होतो आम्ही आणि स्विमिंग पूल शोधताना म्हणजे तुम्हाला सांगतो, मला जे दिसलं ते तुम्हाला लगेच दाखवतो. म्हणजे लय वेळ काय लावत नाही तुम्हाला. आता हा वर्ण व्ह्यूसुद्धा असा दिसते बघा. खाली पण असं हे हॉटेलसाठी केलेलं आहे. असं खूप सुंदर असं हे होतं आणि
समोर दिसते काय तुम्हाला काय दिसलं मला ते? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. असे बेड वगैरे टाकलेले आहेत, म्हणजे बीचवरती जसे असतात ना तसे. फॅमिली टाईम स्पेंड करण्यासाठी असा खतरनाक हा नजारा आहे. आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असल्यामुळे आता मी हा माझा वरचा साऊंड वरनं ओव्हर व्हॉईस दिलेला आहे, वरचा साऊंड म्हणते आम्ही याला. आणि परीचं तर काही वेगळं चाललेलं, ती तर काय हरकून टुमच झालेली, सगळा क्वाट बिराट रिपीट करून टाकली. तेवढ्या जेवणच्या पोरग्याला का जेवणच्या बायकोला की नाही स्विमिंग पूल दिसला आणि ती डायरेक्ट तिकडे गेल्यात की नाही निखिल ते पोरगी तर आमची दंगा करून थकली. बघा हे सगळ्यात टॉपला स्विमिंग पूल बांधला आहे आणि सगळ्यात टॉपला. आणि जानू बघून जे खुश झाली ती म्हणताय तुम्ही की नादखुळाने गोव्यातलं हे गो ड्रीम हॉलिडेजवाल्यांचं प्रॉपर्टी खतरनाक. वरनं 5 एक्सेल केलो सुट्टी देतो आहे iPhone 16 Pro Max असल्यावर. तर ही प्रॉपर्टी मग खेळीमेळी तसं बरंच वातावरण चाललं. थोडंसं फोटो सेशन वगैरे केला, छान छान फोटो काढले आणि टायमिंग होत आलेलं. आणि एकदा का अंधार पडला की मग फोटो काढायला मिळत नाही. हा आहे जेवणाचा एरिया. कसा आहे व्ह्यू, कसा आहे बघायचं, म्हणजे नादच करायचं. थोडं खतरनाक तिकडे आहे की मोठं टेबल. जिमचा एरिया सुद्धा यांनी या हॉटेलमध्ये दिलेला आहे आणि सगळं सामान आहे. मॉडेल ऑफ कोल्हापूर. हाय कर, हाय शिव, हाय कर कॅमेरा. हे नाही, हे मॉडेल कुठला आणला पकडून? हे आपल्याला लागलं तर मोबाईलवरती काय 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 बघत बसलेलं, ते फिश हे ते जहाज विमान काय 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 ते काही सुट्टी देत नाही. मोबाईल म्हटलं की शिवेंद्र आमचा खुश आणि सारखं मला दाखवालता हे फिश बघा, फिश बघा, फिश बघा. हो वहिनी, तुम्ही आता सांगा मी काय आपला विषय कुठला चाललेला? जसा मेंदू तसं घेते हो आपल्या अंगावर. म्हणजे इथं मेंदू कमी आहे मधुदा, कमी आणि जास्त बोलायलाच नाही. मग जसा मेंदू तसं घेतात म्हणजे व्यवस्थित आहे, जसं व्यवस्थित आहे तसं व्यवस्थित घेते हो. काय बोलूच नको बोलूया. हा, नाही 2-3 दिवसाची पिकनिक उद्याच बनवू. कायम बाहेर गेले की नाही कसं आपल्या बायकोला बोलायचं एवढंच नाही. हे तू लोकांच्या बायकोला बी बोलत जा रे. आता काय रे? इथं वहिनींच्याकडे कॅमेरा करा. वहिनी काय विषय चाललेला आपला सांगा. आई त्यांना काय तसं म्हणायचं नव्हतं होतं काय म्हणायचं होतं. बारकी पोरं जिम करायला म्हणून विषय चालू होता. हा. तर म्हणलं त्यांची मम्मी जीन्स आणि टॉप कोणी घातला आता सध्या मी मलाच बोलतात ना. हे खरं आहे? होय अरे मधु हुशार आहे, पकडली बरोबर. यावरचा विषय चालू होता. हो जीन्स टॉप लई पुढे गेली. एक निकिता आंबोळी हे कसलं पॉईंट पकडते ही? भांडण नाही, खरंच आहे ते. खरी परिस्थिती. कॅमेरा पण करा म्हणून. डोळ्यामध्ये करतोय बघा. बडीशिपची पाकिट चुरून आणल्या हिनं. एवढं 20-22. आणि पर्स मध्ये काय ठेवलीस? पर्स मध्ये काय ठेवलीस? परत नको, इकडे नको. अरे त्याला काय फिश बघायला. होय तुला रे गल्लीत जाऊया रे, गल्लीत. हे बाबा ते काय सोडा हो, गप्पा मारा की जा.